आणि उपस्थित पत्रकार परिषदेला डी.पी. सावंत साहेब आणि सर्व आपण पत्रकार मित्र हो, आज शासकीय मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला आम्ही भेट दिली आणि सर्व परिस्थितीची पाहणी केली. अत्यंत वाईट अवस्था या शासकीय रुग्णालयातील आहे. आम्हाला अपेक्षा होती की कळवा येथील घटना घडल्यानंतर राज्य शासन त्यातून काही बोध घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा करेल, पण शासनाने मात्र या आरोग्याच्या मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी किंवा या विभागाकडे दुर्लक्ष केल्याचं आता स्पष्ट दिसते आहे. आत्तापर्यंत 40-41 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. हा मृत्यू म्हणजे सरकारने केलेला खूनच आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. मुळात ही दुर्दैवी अशी घटना जी घडली ही सरकारच्या अनास्थेमुळे, दुर्लक्षपणामुळे. कारण 2-3 कारणं अत्यंत महत्त्वाची आहेत की या शासनाने दिलेला औषधीसाठी पैसा जो आहे तो हॅपकिनकडे दिला आणि हॅपकिननी औषधी खरेदी केली नाही आणि त्यामुळे इथे औषधांचा तुटवडा होता. 50पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत आणि त्यामुळे क्रिटिकल किंवा गंभीर रुग्णांसाठी त्या ठिकाणी डॉक्टरांची सेवा कमी पडत आहे. ओव्हरऑल सगळं पाहिल्यानंतर या 50% अधिकच्या जागा त्या सफाई कामगारापासून नर्सपर्यंत, डॉक्टरपर्यंत या ठिकाणी वॅकंट आहेत. याचाच अर्थ की या सरकारचं दुर्लक्ष यापुढे आहे, या सर्व विभागाकडे आहे. मला 2-3 गोष्टी आपण यावर मी लक्ष केंद्रित करून देतो. एक तर इतकी मोठी घटना घडल्यानंतर पहिलं तर सरकारने, शासनाने काही मंत्री येऊन गेले, त्यांनी 2-3 विषय या ठिकाणी सांगितले. अशोकराव चव्हाण साहेब हे तर इथलेच आहे, ते सातत्यानं तिकडे व्हिजिट करून ती परिस्थिती बघत आहे. औषधांच्यापासून तर युथ काँग्रेसनी पुरवठा पण काही प्रमाणात 5-6 लाख रुपयाची औषधी ते पोहोचवून दिली, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी औषधं केवळ या वर्षामध्ये 70 लाख रुपये फक्त औषधीसाठी उपलब्ध होते आणि तेवढीच औषधी खरेदी झाली. म्हणजे पेशंट रोजचे 1200 पेशंट ॲडमिट असतात, कॅपॅसिटीपेक्षा डबल पेशंट आहेत आणि त्यामध्ये 7 कोटी रुपयातून 5 कोटी रुपये हॅपकिनकडे देऊन 5.5 कोटी हॅपकिनकडे दिलेत. ना औषधी दिली ना पैसे परत केलेत. त्यानंतर प्राधिकरण नेमल्या गेलं, औषधी हॅपकिनकडून खरेदी होत नाही म्हणून. त्या प्राधिकरणाने सुद्धा 8 महिन्यापासून औषधी दिली नाही. तर हे सरकार झोपलं होतं का? हे सगळी यंत्रणा सचिवापासून यांनी या 25 मेडिकल कॉलेजची अवस्था सर्वीकडे सारखी आहे. सफाई कामगाराचं टेंडर 3दा होतो आणि 3दाही कॅन्सल होतो मंत्रालयीन स्तरावरून. म्हणजेच कुठेतरी त्यांच्या मनासारखी त्यांची सेवा झाली नाही म्हणून सफाई कामगारांची सेवा घेतली गेली नाही, हा यामध्ये स्पष्ट दिसतो आहे. आणि अनेक डॉक्टरांच्या बदल्या झाल्यात, दुसरीकडे पोस्टिंग दिली नाही आणि आहे तिथे त्यांना ती जागा वॅकंट ठेवली. परभणीला मेडिकल कॉलेज झालं आहे, इथून रेसिडेन्शियल डॉक्टर 22 डॉक्टरांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या. ना तिकडे जर काम करू शकत कारण रेसिडेन्स नसल्यामुळे, ना इकडे काम करू शकत. तर अशी एकूण जी अवस्था आहे यामध्ये आज हृदय हेलावणारी घटना आम्ही आत्ता पाहिली. एक कुटुंबीय धाय मोकलून रडताना तिथे जमिनीवर सगळे आपण पत्रकार होतात, धाय मोकलून रडताना पाहिली. मन सुन्न होतं हे सगळं बघताना. नवजात बालकांचा काय दोष आहे? जन्माला आलीत आणि जग बघायचं, त्यांनी जग सोडून जात आहेत. 4-4, 3-3 दिवसाची बालकं. आणि हेच सर्व पाहताना म्हणजे कोणताही माणूस, संवेदनशील माणूस बघू शकत नाही. पण त्याला म्हणतात की गेंड्याच्या कातडी जर पांघरलं असेल तर मात्र त्याला ते
कळणार नाही आणि अशीच अवस्था आत्ता आपल्या सगळ्या याच्यातून दिसते आहे. मी या अवस्थेबद्दल त्या असलेल्या डॉक्टरांचा दोष किती आहे हे चौकशीमध्ये सिद्ध होईल. परंतु या खात्याच्या मंत्र्यांनी दिशाभूल करणारं वक्तव्य केलं आहे. आज त्यामुळे कुठेतरी नैतिकता ठेवा, नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यूंचा खच पडतो तिकडे आणि तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा तीच अवस्था होते. आता नागपूरमध्ये सुद्धा 25 रुग्णांचा जीव गेला आहे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आणि सर्वीकडे अशीच दुरावस्था आहे. सफाई कामगार नाहीत, डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधी नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर भर द्यायला पाहिजे होता. ज्यावेळेस हे 5-6 वर्षामध्ये जे पेशंट वाढले आपण पाहतोय की दरवर्षी पेशंटची संख्या वाढते. अशा स्थितीमध्ये इथला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्याची आवश्यकता होती, डबल करण्याची आवश्यकता होती. त्या दृष्टीनं मॅनपॉवरची उपलब्धता करण्याची आवश्यकता होती, ते पण केलं गेलं नाही. आणि ICUमध्ये 1 नर्स 2 नर्स जिथे 12 नर्स एका पाळीमध्ये काम करायला पाहिजे तिथे 2 नर्स काम करत आहेत. नवजात शिशू जे आहेत त्या वॉर्डमध्ये 72 शिशु तिकडे ॲडमिट एट अ टाईम असतात आणि तिथे बघितल्यानंतर केवळ 3 नर्स काम करत आहेत. म्हणजे हे तर इतके भयावह आहे की एका बाळाला 1 नर्स सगळं बघत असताना तिला औषधी उपचार सगळं करत असताना 15-20 मिनिट जातात. 72 बालकामध्ये एखादा सिरियस झाला तर याला बघू की त्याला बघू अशी अवस्था त्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या स्टाफची होते. आणि म्हणूनच हे थकून जातात. शेवट काय मर्यादेपेक्षा अधिक तुम्ही भरू शकला नाही. आणि यामध्ये आज जी पेशंट आम्हाला तिकडे दिसली तिचा खरं तर त्याला जबाबदार कोण आहेत त्याच्यावर कारवाईची मागणी तर आम्ही करणारच आहोत. तिकडे त्या पेशंटला सांगितलं आहे, ती दाहे मोकलून रडणारी महिला त्याचे नातेवाईक सांगत होते की 4 किलोचा मुलगा जन्माला घातला आणि पेशंट आई आणि बाळ दोघेही चांगले होती, नॉर्मल डिलिव्हरी झाली. आणि आज सकाळी काल झालेली घटना, आज सकाळी मुलगाही गेला आणि आईही गेली. त्यामध्ये नक्कीच जर ती नॉर्मल डिलिव्हरीच्या ऐवजी म्हणजे 4 किलोचं जर बाळ होतं तर त्याची सिझर करण्याची आवश्यकता होती. ते डॉक्टरांनी मान्य केलं. मग का केलं नाही तर स्टाफ कमी आहे त्यांच्याकडे, डॉक्टर कमी आहेत असं त्यांचं मत आहे. एकूणच या दुरावस्थेला आणि ही जी परिस्थितीला ही जबरू घटना शासनाच्या मुळे घडली, शासनाच्या दुर्लक्षपणामुळे घडली. एकीकडे मुख्यमंत्र्यांना इकडे यायला वेळ मिळत नाही. एक उपमुख्यमंत्री घसा बरोबर नाही म्हणून कॅबिनेटला जात नाही आणि आपल्या बंगल्यावर पालकमंत्री नेमले जात नाही म्हणून तो रुसून बसतात. आणि दुसरे 2 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीचा बुलावा आला म्हणून तिकडे पडतात. त्यांना 2 दिवस लेट जाता आला नसता. ते इकडे का आले नाही तेवढी मोठी घटना घडून इथली परिस्थिती का बघता आली नाही त्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना. म्हणजेच लोक मरू देत, आम्ही आमचं राजकारण करू, आम्ही पालकमंत्रीपद वाटत बसू, ही जी भावना आहे त्यांची, ही जी भूमिका आहे ही सामान्य माणसाशी त्यांचं काही देणं गेलं नाही. केवळ आणि केवळ राजकारण, सत्ता, पद, खुर्ची यामध्ये ही मंडळी आता गुंतलेली आहे. हेच त्यातून दिसतं आहे. यांना औषधासाठी पुरवण्यासाठी निधी नाही, औषधं आणि माणसं मॅनपॉवर पुरवायसाठी नाही, यांना आमदार पुरवण्यासाठी बरोबर मिळतात. म्हणजे आमदार पुरवायसाठी किंवा आमदार घ्यायसाठी, आमदार गोळा करायसाठी, फोडायसाठी हे वेळ मिळतं आणि मॅनपॉवर भरती करायला वेळ मिळत नाही का? हे सगळं चित्र महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचं धिनवळ जे निघालं आहे, धिनवळी निघालेत ते सरकारच्या अनास्थेमुळे झालेलं आहे. हा आमचा आरोप, आम्ही ते सगळं बघितलं आहे. मी मागणी करतो आहे की तातडीनं ते कुटुंब, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला, निराधार झालेल्या कुटुंबाला प्रत्येकी किमान 10 लाख रुपये तरी मदत करा. आणि जो कळव्याचा प्रस्ताव आलेला आहे आता तो अद्यापही जाहीर केला नाही. काय आहे त्या प्रस्तावामध्ये, अहवालामध्ये जो अहवाल आलेला आहे, चौकशी समिती नेमली, इथे सुद्धा आता चौकशी समिती नेमतील. तो अहवाल का लोकांच्या पुढे आणत नाही की तिथे कशामुळे ती घटना घडली. उद्या हाही अहवाल तसाच दाबला जाईल, चौकशी होईल, ते लोकांच्या पुढे आलं पाहिजेत, लोकांना सत्यता कळली पाहिजेत.
या घटनेमागची कारणं कळली पाहिजेत आणि तरच लोकांना वाटेल की सरकार त्या अहवालामधून निपक्षपातीपणे काम करत आहे. सर, ये हिंदी में बताया कि मृतकों को जो आपने मुआवजे की बात की है, कितने मुआवजे उनके मिलने चाहिए, और डीन का ऐसा कहना है कि दवाइयों की कमी नहीं है, तो ये मृत्यु का आंकड़ा कैसे बढ़ रहा है? नहीं, डीन का ही कहना है कि दवाइयों की कमी है. उन्होंने ही कहा है, हमारे पास में पूरा वीडियो रिकॉर्ड है. वो डीन सरकार में जिसकी गवर्नमेंट होती है उसके प्रेशर में होता है. जब हमने उनसे खुल के बात की, चौहान साहब ने खुल के बात की, तो उन्होंने कहा कि केवल 7 करोड़ में से 70 लाख ही रुपए इस साल में हमने मेडिसिन पे खर्चा कर पाए, क्योंकि बाकी सब पैसा हमने हैपकिन को दिया था. हैपकिन ने मेडिसिन सप्लाई नहीं किया, पैसे भी वापस नहीं दिए. फिर प्राधिकरण आया, प्राधिकरण ने भी 8 महीने से वो कोई मेडिसिन परचेस नहीं किया. तो ये सब सरकार को पता था. फिर सरकार ने पर्यायी व्यवस्था करने की आवश्यकता थी, वो नहीं किया, इसीलिए इन लोगों की जान गई और मेडिसिन मिला नहीं. और इसीलिए ये सरकार की वजह से हुआ है. तो हमने तो 10 लाख रुपए प्रति कुटुंब, फैमिली जो होता है जिसका डेथ हुआ है, उनके फैमिली को 10 लाख रुपए का मुआवजा या मदद ये सरकार ने देना चाहिए, ये मांग भी हमने की है. हे सर्व बळी जे आहेत हे खासगीकरणाचे बळी आहेत असं आपल्याला वाटत नाही का? हॅपकिन नावाची खासगी कंपनी खासगीकरणाची बळी असं वाटतं? नाही, हॅपकिन खाजगी नाही, हॅपकिन ही सरकारीच कंपनी आहे. त्याचे MD हे IAS असतात आणि त्यांनी ते किचकट एवढी प्रक्रिया करून ठेवली की हॅपकिन खरेदी करत नाही, इक्विपमेंटही खरेदी करत नाहीत. पैसे त्यांच्याकडे 4-4, 5-5 वर्षापासून पैसे पडून आहेत. म्हणजे CT स्कॅनचे पैसे असतील, MRI पैसे, मशीनचे पैसे असतील, की कुठले मेजर इक्विपमेंट आहेत त्या सगळ्यांचे पैसे त्यांच्याकडे पडून आहेत, पण त्यांनी खरेदी केले नाही. ते पैसे परतही करत नाहीत. राहिला विषय या खाजगीकरणाचा, हे जर परमनंट जागा भरल्या असत्या तर हा विषय राहिला नसता. ते पूर्वी काही पदं आम्ही परमनंट आमच्या सरकारवर दोष देतात. आम्ही काही पदं खाजगी करण्याचा निर्णय घेतला, तेही मोजके. पण यांनी तर 135 पदं आता खाजगीकरणाने भरायचा निर्णय घेतला. 135 पदं खाजगीकरणातून कंत्राटी पद्धतीनं भरायचा निर्णय घेतला, चपराशापासून इंजिनियरपर्यंत. आणि यातून प्रचंड लूट ही मंडळी करणार आहेत, ज्या कंपन्या करणार आहेत आणि कंपन्याच्या माध्यमातून सरकारला त्याचा हिस्सा मिळणारच आहे. हेच जे अनास्था आत्ता निर्माण झाली, हे तेवढं म्हणताय तुम्ही, त्याला 100% मला जे दिसतं आहे ते माझं समर्थन आहे की हे सर्व कंत्राटी पद्धतीनं झाल्यामुळेच आज हे परमनंट भरले असते तर या दुरावस्थेला सामोरं जावं लागलं नसतं. मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण येऊन गेले, ते म्हणतात कुठल्याही प्रकारच्या औषधांचा इथं तुटवडा नाही आहे. ते खोटं बोलत आहेत, सगळी माहिती आमच्याकडे आहे. वो झूठ बोल रहे, असत्य बोलत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करतायत. म्हणूनच म्हणतो तुम्ही खोटं बोललात, तुम्ही राजीनामा द्या. त्यांचा पंचनामा मी पुन्हा सांगतो आहे, 2-4 दिवसात त्यांचा पंचनामा होणार आहे. जे निविदा आणि टेंडर काढून ज्या पद्धतीनं त्यांनी केलं आहे ते मी करणारच आहे. पण ते खोटं बोलून दिशाभूल करू नका, असाही मंत्र्याला आमचा इशारा आहे. कुठेच नाही. 7 कोटी दिलेत, सगळे पैसे तुमच्या हॅपकिनला गेलेत, त्याने औषधी दिली नाही, कुठून पैसे खरेदी करणार? 4 कोटी रुपये DPTCचे होते, अजिबात दिले नाहीत. मग आले कुठून औषधीसाठी पैसे? खोटं बोलताय आणि दिशाभूल करायचं काम मंत्र्यांनी बंद करावं, असं आमची त्यांना सूचना आहे. सर, हिंगोलीच्या खासदारांनी त्या ठिकाणी त्या टीमला वागणूक दिली, त्याच्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि डॉक्टरांचा जो ॲक्ट दोन्ही पुढे गुन्हा दाखल झाला आहे. आपण त्यांना अजून अटक झाली तर आपण अटकेची मागणी करताय का? नाही, कायदा आपलं काम करणार, कायद्याचं राज्य आहे. जर करायचं असेल तर, आणि ते एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या कारणामुळं अस्वच्छतेमुळे त्या डॉक्टरांकडून स्वच्छता करून घेतली, हे कशामुळे अस्वच्छता राहिली? तुमच्याकडे आज कुठे ते कागद होतं, ते मेडिसिनचं पूर्ण चार्ट आणा ना, किती जागा रिक्त आहे. हे बघा, तुम्हाला मी सांगतो इथे किती जागा रिक्त असाव्यात. हे बघा, एक त्याच्यात हे बघा,
आजच्या एकूण परिस्थितीमध्ये कुठे गेलं ते कागद, अरे त्याने रिक्त पदाचं ते कागद नाही दिलं का? आपण आणलं होतं ना दुसरं कागद. बोलू का तोपर्यंत तुम्ही बोला, मी हे सांगतो. मला एक आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आणायच्या आहेत. नाही आहे. साधारण 12,000 ते 1,200 पेशंट्सची एकंदरीत रोज तिथे आवक आहे. म्हणजे 1,200 पेशंट्स रोज ट्रीटमेंट त्या ठिकाणी घेण्यासंदर्भामध्ये तिथे पेशंट्सची ऑक्युपन्सी आहे. आणि क्षमता मात्र मेडिकल कॉलेजची ही फक्त 500 बेडची क्षमता आहे. मला मुद्दाम या सरकारला विनंती करायची आहे की आपल्यामार्फत ही मागणी करायची आहे की मी असताना नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागा 300वर नेण्याचा निर्णय घेतला होता. शासन बदललं आणि मग तो प्रस्ताव तसाच या शासनाने बाजूला ठेवलेला आहे. आणि नाही, 300 बेड चुकीची हॉस्पिटल माहिती आहे. ते इथे कागद दिलंच 500 नाही. आणि इथे 500 असं जर केलं तर 1000 पेशंट्स आपण नांदेडमध्ये नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेज एकच या आहे. दोन्ही ठिकाणून आपण करू शकतो. आपण मी पॉझिटिव्ह अँगलनी काही गोष्टी इथे मांडण्याची माझी भूमिका आहे. का शेवटी याला सोल्युशन काढावं लागेल ना या गोष्टीला. आजची परिस्थिती फार एकंदरीत अवस्था कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. आज आम्ही आणि वडेट्टीवारजी जाऊन आलो. मध्ये जी नवीन जन्मलेली मुलं आहेत फार वाईट बिकट अवस्था आहे. म्हणजे 2 का 3 नर्सवर 32-35 मुलं आहेत लहान, जी 72 सॉरी 72 लहान बालकं आहेत जे त्या वॉर्मिंग मशीनमध्ये ठेवलेले आहेत. एकेका वॉर्मिंग मशीनमध्ये 3 मुलं आहेत जे जन्मलेली 2 दिवसापासून. आणि फक्त 2 का 3 नर्सेसवर ती 72 मुलं सांभाळण्याची जबाबदारी फार भयानक आहे. म्हणजे एकीकडे एक नर्स एकाला ट्रीटमेंट देत असेल तर दुसरीकडे काय घडलं तर कळणार पण नाही, एवढं वाईट अवस्था आहे. म्हणजे हे कोलॅप्स होण्याच्या मुळे तिथे सगळ्यांना भेटलो, आम्ही चर्चाही केली. आमचा प्रयत्न आहे की यातून मार्ग काढायचा आहे आपल्याला आणि मार्ग काढून जिल्ह्यातली परिस्थिती पूर्ववत आणण्याकरता प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे हा इंटेक जो आहे 1000 ते 1200 पेशंट्सचा इंटेक आहे. 300 खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल आपलं मी माझ्या कालावधीमध्ये मंजूर करून निर्णय घेतला, परंतु नंतर आलेल्या सरकारने पुढं त्याचं जी काही प्रोसेस आहे ती केलेली नाही आहे. मला सरकारला विनंती करायची आहे नांदेड शहरातलं सिव्हिल हॉस्पिटल हे 300वरून 500वर न्यावं आणि तातडीने त्याची जी 7 एकर जागा आहे आपल्या त्या ठिकाणी, 7 एकर जागेमध्ये 500 बेडचं हॉस्पिटल हे नांदेड शहरामध्ये उपलब्ध व्हावं. तिथले जे 500 बेड आहेत त्याच्यामध्ये काही वाढ थोडी करावी आणि 1000 ते 1200 पेशंट्स आपल्याकडे ॲडमिट करता येतील अशी व्यवस्था ही नांदेडमध्ये झाली पाहिजे. त्यामुळे हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि आत्तापर्यंत 41 पेशंट्सची डेथ झालेली आहे. आजचा आकडा आहे 41चा. हे गंभीर आहे आणि हे होतात नाही तर मग नागपूरमध्ये सुरू झालं आहे, तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये सुरू झालं आहे. ठाण्याचा विषय जुनाच आहे, नांदेडचा विषय आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण जे पाहिजे निष्कर्ष असा निघतो आहे की पूर्ण व्यवस्था कोलमडते आहे की काय हा त्यातला विषय आहे. आता शासनाचा निर्णय होईपर्यंत मग लोकांनी वाट पाहायची का? काल हसन मुश्रीफांनी काही घोषणा केल्या, स्वागत करतो मी त्या घोषणा. ते अंमलबजावणी केव्हा करणार आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे. टाईम फ्रेम काय आहे की नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे. आता आम्ही काल जवळपास आज 4 लाखाची औषधं दिली, काल 1.25 लाखाची औषधं दिली. 5.25 लाखाची औषधं लोकांकडून जमा करून युथ काँग्रेसच्या मुलांनी काल दिले. आमचा प्रयत्न राहणाऱ्या आगामी काळातसुद्धा औषधाचा ओघ चालू ठेवू आपण, जेणेकरून औषधं कमी पडणार नाही आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु आम्ही हाही प्रयत्न डॉक्टर्सशी सुद्धा काही आम्ही बोललेलो आहे. डॉक्टरच्या संघटना बोलतो बुवा हे मधलं कोविडच्या काळामध्ये आपण काही खाजगी डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांनाही मी आज विनंती केली, म्हटलं बघा तुम्ही जर कोविडसारखी ट्रीटमेंटचा आपण जास्त डॉक्टर्सच्या जी वेकन्सीज आहेत त्या संदर्भामध्ये काही डॉक्टरच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये, हे सरकारच्या ते MPSC केव्हा होणार, रिक्रुटमेंट केव्हा होणार, माणसं येणार केव्हा, नर्सिंग स्कूल आपल्याकडे बऱ्याचशा प्रायव्हेटही आहेत, शासनाची आहे, ते सगळं एकंदरीत ही सगळी यंत्रणा मधल्या काळामध्ये कार्यरत राहण्याकरता काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर मी करत आहे. मला माहीत नाही किती यश मिळेल, परंतु या गोष्टीची मी चर्चा केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटूनसुद्धा मी या बाबतीमध्ये बोलणार आहे. आणि खाजगी डॉक्टर्स, मेडिसिन्स, नर्सेस या 3 बाबतीमध्ये काय आपलं नेमकं करणं शक्य आहे हा प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून मधल्या काळामध्ये शासनाचा निर्णय होईपर्यंत किमान आपल्याला यांची सेवा उपलब्ध कशी होता येईल
हा प्रयत्न, कारण ह्याच्यावर कुठे या क्रायसिसमधून बाहेर पडावं लागलं आपल्याला. माणसं मरणं, पेशंट्स मरणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आणि खरंच मी पाहतो आहे मध्ये नर्सेसची संख्या 40 पेशंट, 30 पेशंट आणि 2 नर्सेस 3 नर्सेस इम्पॉसिबल आहे. फार भयानक अवस्था आहे. आणि त्यामुळे आमचं शासनाकडे म्हणणं एवढंच आहे की तातड दीर्घकालीन उपाय, हे नवीन हॉस्पिटलवर 2 वर्ष जातील तुमचं सिव्हिल हॉस्पिटल, पण ते जर झालं इथे 500 बेड्स, तिथे 500 200 बेड तिथे वाढवलं, जास्त जागा भरपूर आहे तिकडे मेडिकल कॉलेजला, ते जर केलं तर 1200 बेड नांदेडमध्ये. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आसपासच्या तालुक्याला जी आपली ग्रामीण रुग्णालय आहेत ती सर्व उपजिल्हा रुग्णालय म्हणून सर्वच अपग्रेड केली पाहिजे. आणि त्यांना जे अद्ययावत करून त्यांना लागणारी मॅनपॉवर जर उपलब्ध करून दिली तर नांदेड शहरामध्ये येणारा ओघ जो आहे तालुक्याचा तो कमी होऊन जाईल. आता आपल्याकडे बाजूचे तालुकेसुद्धा बाकी जिल्हे आहेत. परभणी जिल्ह्यातला आपल्याकडे लोड आहे, हिंगोली जिल्ह्याचा लोड आपल्याकडे आहे, तिथे गंगाखेडचं आपल्याकडे लोक येतात, आपल्याकडे येणारा उमरखेडची लोक आपल्या ठिकाणी येतात, आणि शिवाय नांदेडचा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतो. त्यामुळे जवळपासची जेवढी ग्रामीण रुग्णालय आहेत शासनाने त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय म्हणजे 100 खाटा त्या ठिकाणी होऊ शकतात, तिथे इक्विप करावं, ते स्ट्रेंथन करावं. आणि त्यातून आपल्याला नांदेडचा लोड कमी करून सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या दोन्ही गोष्टी झाल्या तर 1000 ते 1200 बेड आणि त्याला लागणारा स्टाफ पण त्याची रिक्रुटमेंट विनाविलंब सुरू करावी. आणि काही गोष्टी खाजगीकरणाच्या माध्यमातून विशेषतः सफाईच्या बाबतीमध्ये हा केला तरच ते हायजिनिक मेंटेन होईल. तर ते सगळं कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. ही माझी शासनाकडे तातडीने माझी मागणी आहे. आकडेवारी सांगण्याच्या बाबतीमध्ये थोडेसे अधिकारी शासक आहेत, डॉक्टर शासक आहेत, त्यांना भीती वाटते की पाहिजे कारवाई होऊ शकते असे वगैरे. पण मला वाटतं त्याला आहे बा जे समोर आलं फेस केलं पाहिजे. माझी भूमिका ही स्पष्ट, अधिकारी असो किंवा शासन असो, मग तर भूमिका स्पष्ट काय आहे काय त्याच्यामध्ये दिसतंच आहे ना. एखादी गोष्ट जर 2 दिवसानंतर कोलॅप्स होणार असेल, आज ते जो प्रिव्हेंटिव्ह मेजर गेले पाहिजेत. आहे का युद्ध आपल्यासमोर कोरोना आला, आपण केलं ना युद्ध पातळीवर निर्णय घेतले आपण, तर कोरोनामध्ये युद्ध पातळी होऊ शकतं. तेच म्हणतो मी की एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही, स्टाफ कमी आहे, डॉक्टर्स कमी आहेत, औषधामुळे मृत्यू झाला असं म्हणणार नाही मी, पण औषधं कमी आहे नक्की, औषधं कमी आहेत नक्की म्हणून भरून द्यावी लागली. विचार आज त्या 4 लाखाची औषधं आज त्यांना आम्ही उपलब्ध करून दिली. या मृत्यूला कारणीभूत सरकार आहे की प्रशासन आहे, काय वाटतं? हे पण असं आहे, शासन म्हणून निर्णय जे घेण्याची गरज आहे ते न घेतल्यामुळे लालफितीमध्ये झालेल्या कारभारामुळे निर्णय प्रलंबित आहेत. निर्णय आणि शेवटी आर्थिक तरतुदी याच्यामध्ये नसल्यामुळे पैसे मिळत नाहीत. पैसे मिळत नसल्यामुळे रिक्रुटमेंटच्या अडचणी आहेत, त्यांचे पगाराचे प्रश्न आहेत. हे सगळं म्हणजे हे सगळं डिपार्टमेंट जे आहे ह्याच्यावर खूप टाईट बसलेलं आहे. असं नाही चालणार, द्यावं लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला परवडत असेल खाली करा, आमचं पण तुम्हाला परवडत नसेल ना, तुमच्या तिजोरीत पैसे नसतील ना, तर प्रायव्हेटली तुम्ही करा, खाजगीकरण करा, काय तुम्ही ॲग्रीमेंट करा, जॉईंट व्हेंचर करा, काय करायचं करा. पण लोकांच्या आरोग्याशी आपल्याला खेळता येणार नाही. परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. साहेब, हीच परिस्थिती या म्हणजे पहिल्यांदा ठाण्यामध्ये झालं, परत नांदेड, आता नागपूर, संभाजीनगर, सर्व ठिकाणी एकच परिस्थिती आहे असं वाटतं तुम्हाला? जनरली जे दिसतंय मला सांगा, एकाच वेळेस सगळं दिसतंय, कोलॅप्स होत आहे याचा अर्थच. ठाण्यात घडतंय, संभाजीनगरला घडलंय, नांदेडमध्ये घडतंय, नागपूरला घडतंय, आणि सगळे हे मेडिकल कॉलेज आहे माझ्या माहितीप्रमाणे, मेडिकल कॉलेज. मग आता याचा अर्थ काय समजा, निष्कर्ष काय? सकृतदर्शनी दिसतंय की डिपार्टमेंटचं ओव्हरऑल प्रशासन कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे का, असं सकृतदर्शन. बाकी ठिकाणी मी गेलेलो नाही आहे, पण जनरल ऑब्झर्वेशन आहे की सगळं कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. हे कोण खरं कोण खोटं, विरोधी पक्ष नेते म्हणतात आम्ही अशा ह्याच्या प्रेस्टिजमध्ये शासनाने जाऊ नये, ही वेळ नाही. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, माझी भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करायला तयार आहोत. म्हणजे खरं आहे ते खरं आहे, आणि जे खरं असेल तर त्यावर तोडगा काढला पाहिजे. नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरमध्ये घडत असताना धाराशिवमध्ये एका 14 महिन्याच्या बालकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे. आज सकाळी आता 10 तेच म्हणतो ना, वैद्यकीय शिक्षण विभाग असो किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असो, याला शासनाने सगळे बाकीची कामं बंद करून सगळे हे जे मागण्या आहेत 500 कोटी, 400 कोटी, 1000 कोटी, हे सगळे थांबवले पाहिजेत. तातडीने पैसा आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे. रुग्णालयांना स्थानिक पातळीवर गोळ्या औषधी खरेदी करण्याची परवानगी द्यायला पाहिजे असं वाटत नाही का? हफकिनलाच किती वेळेस असं विचारायचं? नाही, तोच निर्णय बदलावा लागेल. त्यानंतर त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणजे प्राधिकरण नेमलं होतं, प्राधिकरणाच्या कडून ते झालं नाही. मला कळत नाही की तुम्ही मेडिकलच्या डीनकडे त्या मेडिकलच्या हॉस्पिटलला तुम्ही पैसे का देत नाही? 10-20 कोटी रुपये त्यांना रिझर्व्ह ठेवत का नाही?
20 कोटी रुपयाचा बजेट असेल तर 20 कोटी रुपये द्यायला अडचण काय आहे? आणि तुटक तुम्ही देताय. बाकीच्या CS कडे आपण ज्यावेळी जिल्हा रुग्णालय असतात त्या CS कडे पैसे देतो आणि CS ला अधिकार देतो. तशीच डीनला परमिशन दिली असती तर हा प्रश्न आला नसता. मला एक सांगा, सत्तेमध्ये गेलेल्या आमदारांना 500 कोटी रुपये तुम्ही देताय आणि 500 कोटी रुपये देऊन त्यांना कमिशन काढण्यासाठी मोकळं करताय. फार लुटलून सगळी तिजोरी खाली करून टाकली का? तुम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा नाही वाटत? या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही आमदाराला पोचताय. मग ह्याला कोण पोचणार? यांचे कोण वादी? मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का सर आपण? नाही, बघा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी व्हावी, निपक्ष व्हावी. आम्ही उगीच काहीतरी फेक ऑर्डर आपला कोणावर आरोप करणार नाही. उगीच चुकीचा आरोप आम्ही करणार नाही. तुम्हाला मी सांगतोय बघा काय परिस्थिती आहे. प्रोफेसर 21 जागा होत तर 16 जागा भरल्या आहेत, 5 रिक्त आहेत. आता क्लास 3च्या नर्सिंगच्या जागा 589 पैकी 326 जागा रिक्त आहेत. क्लास 3 टेक्निकल त्याच्या 103 जागापैकी जवळपास आता 22 क्लास. आणि याच्यापेक्षा भयावह असं की क्लास 4 हॉस्पिटल आणि याचे हे मिळून 376 जागा आहेत सफाई कामगारांच्या. त्यापैकी 180 जागा भरल्या गेलेल्या आहेत. आता हे 3 शिफ्टमध्ये काम करावं, मेडिकल आणि हॉस्पिटल, तर हे पुरणार कसं? कसे काम करू शकतील? आणि त्याबरोबरच अनेक जागा अशा रिक्त आहेत की यामध्ये माहिती आहे 50% अधिकच्या जागा या रिक्त आहेत. म्हणून माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही हे तातडीनं 3 वेळा टेंडर रद्द का होतो सफाई कामगाराचा? मंत्रालयात पाठवलं जातं, रद्द होतो, पुन्हा नव्यानं टेंडर. अरे किती हे सगळं जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे ना. यांना याच्याकडे सर्व काम आता म्हणजे अशोक चव्हाण साहेब म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही बाकी सगळं बाजूला करा. हे 25 मेडिकल कॉलेज आता तुम्ही उभे केलेत, जिल्ह्याला मेडिकल कॉलेज येतो म्हणताय. इथे टीचिंगचा स्टाफ नाही, लेक्चरर नाही, ज्युनियर लेक्चरर नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन इंटर्नशिप करणाऱ्या ज्या डॉक्टरला 6 महिन्यापासून त्यांचं मानधन दिलं नाही, 6 महिन्यापासून तेही आंदोलन आणि उपोषणाला आता बसत आहेत. त्यांचेसुद्धा पत्र आमच्याकडे प्राप्त झालेले आहे. यातून हेच दिसतं की आरोग्याच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे, यांची अनास्था आहे. तर हा माझा प्रश्न अजून अनुसरून आहे. गुन्हा दाखल झाला त्यांना अटक करण्याची आपण मागणी करणार आहोत. नाही, गुन्हा दाखल झाल्यावर ती कारवाई होतेच, ती करावीच लागते. तो नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, ॲट्रॉसिटी. 7 इयरचा त्याच्यामध्ये गुन्ह्याची शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळं त्यांची बेलसुद्धा पोलीस स्टेशनला जे 7 वर्षाच्या आत जे नवीन अमेंडमेंटप्रमाणे IPC जी दुरुस्ती झाली ते 7 वर्षाच्या आतलं आहे. 7 वर्षाच्या पेक्षा अधिक असेल तर ती कारवाई करावीच लागते. आणि राजकीय हालात इतने बिगड़े हैं साल भर से, जनता ने वोट देकर गलती की क्या, चाहे वो विरोधी पक्ष हो या सत्ता पक्ष हो, ये आपस में लड़ने की वजह से गरीब और मासूम लोगों की जान जा रही है. इसके बारे में आप एक विरोधी पक्ष नेता जिम्मेदार है, इसके खिलाफ क्या कार्रवाई करेंगे? नहीं, देखिए, हम तो एक है, कांग्रेस को छोड़कर सबको वोट देते वक्त गलती किया ऐसा सब आप मानिए. नहीं सर, कांग्रेस को हम क्या क्या खामोश है? क्या खामोश है? इतना बड़ा जब हो गया सर तो फिर नहीं हुआ ना, जैसा आप तो बता रहे हैं कि भाई मेडिसिन पहले से नहीं थी, तो उसके खिलाफ आवाज उठनी चाहिए थी ना. देखो, ऐसा है कि ये सरकार में होता है, उनकी जिम्मेदारी कुछ होती है ना. आप तो हमें ही आरोपी के पिंजरे में खड़े कर रहे. वो कहते हैं ना कि नहीं, सुनिए, सवाल यही है कि अगर 7 करोड़ रुपए का प्रावधान था, हैपकिन को दिया था, ये 10 पत्र इन्होंने भेजा था मेडिकल हमें सुप्रीडेंट ने, तो ये अपने डीन ने उसका जवाब नहीं दिया. उन्होंने DPDC को 4 जिले के एक पालक मंत्री थे. ये अभी आज दिया पालक मंत्री सबको. वो पालक मंत्री पैसे छोड़ने को तैयार नहीं है. अब क्या करोगे आप? बाहर का पालक मंत्री, उससे क्या लेना देना है ये जिले से? वो तो आता है, मीटिंग लेता है. अभी तो हमने तो बहुत सुना है, उसके आगे भी हम नहीं बात करेंगे. आज का विषय अलग है, वो जब अलग से आएंगे तब बात करेंगे. तो इसीलिए कांग्रेस हम लोग जो है बाकी छोड़िए, जो गया फोटो देकर पछताए तो हमें देकर तो नहीं पछताए, यही इसका जवाब है. विजय, एक सवाल है मेरा कि
नांदेड़ के डीन का, नागपुर के डीन का, संभाजीनगर का, हर लोगों का यही कहना है कि एवरेज डेथ रेट इन हॉस्पिटल्स की 12 से 15 होती है, कोई बड़ी बात नहीं है। देखिए, हॉस्पिटल तक पहुंचता है तो आदमी जिंदा पहुंचता है, तो बचाने की जिम्मेदारी भगवान के बाद में डॉक्टर को भगवान के रूप में देखते हैं, तो सबकी इच्छा यही होती है। देखो, डेथ होना वो अगर एकदम क्रिटिकल है, जब डॉक्टर हाथ ऊपर उठा देता है कि अब ये भगवान के हाथ में है, तब समझ सकते हैं। जब डॉक्टर के हाथ में होते हुए उसकी जान जाना, आज तो ये स्थिति है 25 में से 5 डीन रेगुलर है, केवल 20 प्रभारी है। ये बड़ी बात नहीं है, केवल 20 प्रभारी 5 रेगुलर है, तो क्या करेगा वो बेचारा। ये सब स्थिति के लिए जो जिम्मेदार हो, निपक्षी चौकशी हो, उसके ऊपर कारवाई हो। आरोग्य यंत्रणेतील कामगिरीमुळे रुग्णांना व्यवस्थित औषधोपचार मिळत नाही आणि ही सत्य सरकार लपवतंय असं वाटत नाही का? सरकारनं खूपच सर्वच लपवलं आहे। सरकारने काय काय लपवलं आहे ते आता उघड करू आम्ही। सरकारला विचारलं, आम्हाला आमचं विचार, आम्ही लपवलं ते काय सांगू। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।